अहो सर हप्ता राहिलाय सर मोबाईलचा सर सर मोबाईलचा हप्ता राहिला प्लीज आमच्या संग कोऑपरेट करा तुम्ही. येस ब्रो. येस ब्रो. येस ब्रो. पोलीस स्टेशनला केस होईल डायरेक्ट. कुठल्या पैसे सर? नाही मोठो H50 फ्युजन. आम्हाला जेवतो वाटतं. हॅलो हॅलो सत्यजित बोलताय का? तुम्ही मोटोचा हप्ता केव्हा भरताय? हा मोटो जी H50 फ्युजन. मोटो H50 फ्युजनचा हप्ता केव्हा भरताय? हप्ता नाही, मोबाईल आम्ही कॅश घेतलेला आहे. नाही नाही तुम्ही हप्त्यावर घेतलेला आहे. इथं डॉक्युमेंट आहे माझ्याकडं रजिस्टर केलेले आहे कम्प्युटरवर. हो आम्ही ना मोबाईल आहे ना कार्डवरती घेतलेला आहे. कार्डवरती पैसे सगळे पेड झालेले. कोणत्या नावावर गेले फोन? तो का? हा तो श्रीकांत कासारे वाटतं. कोण पण तो कोण आहे नेमकी? मी ना ते विचारून बघतो लगेच तुम्हाला फोन करतो. कोण श्रीकांत कासा? तुमचा कोण लागतो? कोण श्रीकांत कासार? तुमचा कोण लागतो तो? माझ्या भावाचा मित्र आहे तो. नाही तुम्हाला चार्जेस द्यावे लागतील. नाही तर जर तुम्ही चार्जेस फेडले नाही तुम्हाला मोबाईल रिटर्न करावा लागेल दुकानामध्ये येऊन. हा का? हां कारण की हप्त्यावर गेले त्याचे चार्जेस महिन्यानं वाढत जातील. हा का? कवा मग हप्ता फेडताय? उद्या यायची दुकानावर? हो पण थांबा ना, मला विचारून तर बघू द्या. आम्ही कार्डवरती घेतलेलं आहे आणि ऑन पेमेंट सगळं दिलेलं आहे. अहो पण इथं माझ्याकडे डॉक्युमेंट आहे. तुम्ही याच्या हप्त्यावर गेले फोन. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करता ते का सर का कॅश देणार आहे? नाही तसंच नाही करणार आम्ही. अहो तुम्ही 2-3 महिने झाले मोबाईल घेतला त्याचा म्हणजे हप्ता द्यावा लागेल तुम्हाला तो कंपल्सरी. हा मी तुम्हाला या नंबरवर उद्या सकाळचा फोन करतो. आता नाही पाहिजे सकाळी नाही कारण की उद्या कॉल केला तर अजून 500 रुपये त्याच्यावर डबल वाढतील. हो चालेल ना, आम्ही 500 सोडून 1000 देऊ पण उद्या सकाळचं होईल. तुमचं नाव सत्यजित आहे ना? मोठोचा हप्ता केव्हा देताय तुम्ही? अहो हप्त्या तू ओमू डोंगरे बोलतो. तू ओमू डोंगरे बोलतोय ना? अहो संतोष डोंगरे. संतोष डोंगरे. अहो संतोष डोंगरे माझ्याकडे इथं नंबर आहे, तुमची ईमेल ID पण आहे, ॲड्रेस पण आहे. ईमेल ID तर दुसऱ्या लॅपटॉपमध्ये ते ओपन करावं लागेल. तुमचा ॲड्रेस निमजगाव. तुमचा ॲड्रेस निमजगाव आहे ना? लावर. संतोष डोंगरे @gmail.com तुमचा ईमेल आहे. संतोष डोंगरे @74 gmail.com तुमचा ईमेल आहे. हा ईमेल नाहीच आहे. हो इथं ईमेल आहे. तुमचा नंबर काय हवेतून आला मला. हॅलो साहेब. हॅलो हप्ते कधी भरताय बोला मोबाईल. हप्ते केव्हा भरताय तुम्ही सर सांगा तुम्ही. अरे ऐक ना एक मिनिट तुम्हाला. हां हा मोबाईल आहे ना, मी ना माझ्या ना क्रेडिट कार्डवर गेले आणि कॅश भरेल सगळं. नाही इथं हप्त्यावर गेले तुम्ही सर. कंपनीचा सगळं आपले बजाज फायनान्स. लोन ID सांग ना. लोन ID 750 750842354. काहीतरी पहिल्यांदा अक्षर राहतात त्याला आयडीला. फायनान्स वेगळे आहे. तुम्ही लोन काढलंय का? तुम्ही लोन काढलंय पण सर असं काय बोलतात तुम्ही? हप्ता किती? हप्ता तुम्ही 4000. 4,000 हप्ता राहतो. हो सर. किती महिन्याची परतफेड? बजाज फायनान्स नवीन नियम लागू केलेले.
नाही सर, आत्ताच जस्ट नियम आम्ही जाहीर केलेले. अहो सर मी उमूड उमरे. ओमू डोंगरे बोलताय ना तुम्ही? अहो सर सतीश डोंगरेचा सक्का चुलत भाऊ. सतीश सतीश सत्यजित डोंगरे. सत्यजित डोंगरे यांचा चुलत भाऊ आहे ना तुम्ही? मोबाईल कोणत्या नावावर घेतो मी? संतोष डोंगरे ना? संतोष डोंगरे भावावर त्यांच्या मावस भावावर करेल ना तुम्ही लोन? सत्यजित डोंगरेचा. सत्यजित डोंगरेंच्या यांच्या. अहो मला नाही माहिती पण तुमचे जे इथं प्रूफ आहे आमच्याकडे त्याच्यानुसारच आम्ही बोलतोय. तुम्ही संगमनेरला भेटे. तुम्ही संगमनेरला राहतात ना? संगमनेर उद्या शॉपवर आहे, तुम्ही मोबाईल घेतले शॉपवर आहे. तुम्ही ना ज्या म्हणजे तुम्हाला आता सगळं समोरासमोर क्लिअर करू आपण. तुम्ही जिथं मोबाईल घेतला ना, ऐक ना तू जर कंपनीचा माणूस येतोय का डिटेल्स नाही काही आणि तू जर फोन लावून विचारतो म्हणल्यावर ऐकते त्या कंपनीत कामाला येतो पैसे देतो ना. नाही सर, तुम्हीच त्या कंपनीत घ्यायला आले फोन. लॉकडाऊनमध्ये 5 झाले. अहो सर, तुम्ही बजाज फायनान्स या कंपनी तर्फे तुम्ही लोन घ्यायले, तुम्ही असं काय करताय? लॉकडाऊन मध्ये पास होईल. हा आता 2020ला 19, 20, 21ला काय लॉकडाऊन होतं ना कोरोनामुळं. हा मग त्याच्यामुळं शाळा बंद होते ना, त्याच्यामुळं आम्ही त्याच्यात मधनच पास झालेलो आहेत. माझं एज आहे ना सध्या 29 आहे. लॉकडाऊन मध्ये काय शिकत 11वी 12वी. नाही 11वी 12वी नव्हतो, 10वी मध्ये होतो. 10वी 11वी 12वी हे 3 वर्ष. हप्ता कधी भेटतो सांग. तुम्ही हप्ता का भरतात सर? प्लीज सांगा, कारण की इथं आम्हाला आमच्या सरांकडं सगळे डॉक्युमेंट पाठवायचे. मी QR कोड पाठवू का माझा? 500 रुपये सेंड करा तेवढे हप्त्याचे. 500 रुपये म्हणजे तुला काय फक्त इथेच देऊ का आता? हा तुम्ही त्याचे चार्जेस आहे ना, तुम्ही हप्त्या न फेडलेल्याचे त्याचे चार्जेस आहे 500 रुपये. एक काम कर तू उद्या हप्ता द्यायला गेली. आम्ही कसं काय येऊ? तुम्ही मोबाईल घ्यायला घरी थोडे आलतो आम्ही. बरोबर, एक काम कर, मोबाईल बंद करून टाकतो तू वरून. तुला बंद कर देतो ना, तू आता त्या कंपनीत कामाला आहे म्हणलं. सॅमसंगचा मोबाईल बंद कर देतो. सॅमसंगचा येतो फक्त. सॅमसंगचा मोबाईल सर बंद करता येतो फक्त, बाकीचे. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. डॉक्युमेंट बरोबर आहे सर. तुम्ही निवाजला राहतात, तुमचं नाव ओम आहे, त्यांचं नाव सत्यजित आहे, बरोबर डॉक्युमेंट आहे सर. तुमचे फक्त तुम्ही पैसे नाही भेटलेले ते तेवढं राहिलेलं आहे पेंडिंग, तेवढं प्लीज करा. तुम्ही काही करा, तुम्ही एक काम करा, हा तुम्ही उद्या हप्ता द्यायला. SK पाटील नाही सर, आम्ही बजाज फायनान्स मध्ये काम करणारे मजूर आहे आम्ही. माझ्या आदित्य बिर्ला फायनान्स मध्ये काम आहे. एक माणूस त्याला अर्जंट लागतो. तुला पगार काय देतात त्याला? मला सध्या 1 कोटी देते. 4,000 रुपये तो काय म्हणतो? अहो सर, 4,000 मधनं सर तुमच्याकडून 4,000 नाही घेतलं ते माझे. ऐका ना सर, तुम्ही ऐका 4,000 जर तुम्ही मला दिले नाही, म्हणजे जे चार्जेस मला दिले नाही, तर तुम्ही ते लोक माझ्या अकाउंटमधनं 1 कोटी सगळे मायनस करतील. कारण की आम्हाला फक्त कामं केल्यावरच पैसे देतात, पेमेंट देतात, तसं नाही देत. जाऊ दे मग, ते नाव सांग कोण आहे. एकटे तुला स्टँडर्ड बोलतो म्हणून आहे ना, मुंबईवरून बोलली आमचा. नाही सर, सत्यजित सरांकडे या ना फोन. सत्यजित सरांकडे या ना फोन. तुम्ही सरांकडे द्या. सत्यजित सरांकडे या ना सर प्लीज. काय करायचं सर, आमचा बॅलन्स संपतोय. लोणचं घालायचं. आमचा बॅलन्स संपतोय सर, प्लीज द्या ना सत्यजित सरांकडं.
अनलिमिटेड कॉल चालू आहे आता, बॅलन्स संपायचा काय प्रश्न आला? आम्ही टॉक टाइमवर बोलतो. आम्हाला साहेब बोलतात तू गिरायकांसोबत काम करतोय का, म्हणजे बोलतो गिरायकांसोबत बोलतोय का गर्लफ्रेंड संग बोलतोय एवढा वेळ? जाऊ दे अरे, हो सर द्या ना प्लीज, सत्यजित सरांकडे द्या ना फोन. जाऊ दे. आमच्या साहेबांकडे देऊ का चिंतनकडे? आम्ही आमच्या साहेबांकडे देऊ का फोन? हा? साहेबांकडे फोन देऊ आम्ही. हे साहेबांकडे द्या फोन. हॅलो हा, बोला. सर पेमेंट कधी करता? साहेब तुमचा माणूस घरी पाठवून द्या. पेमेंट कधी करताय सर? साहेब तुमचा माणूस घरी पाठवून द्या आमच्या पेमेंट नाही आता कंपनी बंद होईल. मी पण सरांना तेच सांगतो, कंपनी बंद होईल त्याच्यामुळे आमचे पेमेंट पटकन क्लिअर होण्यासाठी पेमेंट करा तुम्ही. सर ऐकत नाही सर एक काम करा, पेमेंट करण्याचा मोबाईल घेऊन या दुकानावर परत. बरं चालेल. मोबाईल कुठून घेतला सांगा बरं तुम्ही. संगम में दुकानातून श्रीराम मोबाईल शॉप. मोबाईलच घेतले कुठून घेतलाय सर? बाजारातून मुंबई. पैसे तर देऊन परत जा घरी. उद्या मोबाईल घेऊन या. ओके घेऊया. दादा पेमेंट. हॅलो हा बोला. पेमेंट पाठवा लवकर सर. किंवा टाक माझ्या अकाउंट व्हॉट्सअपला टाका नंतर किंवा पेमेंट नाही आहे तर बघू पेमेंट नाही आलं तर पुढं बघू. तुझ्या पुढे नाही, मोबाईल घेऊन या उद्या. बरं अहो तुम्हाला मोबाईल कुठून घेतो हे माहित नाही. तुम्ही कुठून घेतला मोबाईल सांगा ना. मग तुम्ही घेतला अहो ना? सर तुम्ही मोबाईल घेतला ना, कुठून घेतला? अहो ते फायनान्स करायचं तुम्ही होते. आणि आम्ही कुठं पण करू शकतो, घरी पण येऊ शकतो आम्ही. मग मी तर ती असतो नाही लगेच. तुम्ही या घरी इथं या दुकानावर या, शॉपवर या, हप्ता भरून जा. बरं ओके ओके. हप्ता नाही आणला तर मोबाईल ठेवून जा. मोबाईल ते सगळं जमा करून देतो. तुम्ही पण जमा व्हा तिथे. टाकूया तुम्ही. एक काम करा, बॅलन्स टाका. आता एवढा गेलाय आम्ही तुमच्या मागचं बाईक फोन देऊन टाका आता कशाला उगाच. 12 मिनिटं बोलले, आता याचा बॅलन्स कोण भरेल? टॉक टाईमवर आमचा रिचार्ज असतो सर. हॅलो हा. हे पेमेंट पाठवा ना तेवढं. बरं ना मला आता जेवायचे, तुम्हाला पेमेंट लागत असेल ना. इथं आम्ही घरी गेलो नाही, कामावर आहे सर. तुम्ही पेमेंट पाठवत नाही, तुम्हाला जेवायचं. पेमेंट तुम्हाला दुसरं काम करू आपण. बरं सर सर एक काम करता का? एक काम करा, सर. तुम्ही एक दिवस काम करा, तेवढं पेमेंट पाठवा आम्हाला. बरं तर ठीक आहे. बाकी. सर सर ऐका तुम्ही, मी तुमचं सगळं माफ करतो पण आम्हाला आहे ना चायनीज खायला पैसे सेंड करा ना तेवढे. काय दिवसाचं काय सत्यजित सरांकडे या ना सर प्लीज, तेवढं काम करा ना तुम्ही. चांगली जाम करून सोडली पाहिजे. जागे आहे सर. अहो सर द्या ना प्लीज. का त्यांनी मला 3 फोन केले म्हणजे मोबाईलची काय गडबड झाली. अहो, नाही सर, नाही तर तुम्ही तो रिटर्न करा. iPhone 15 घेऊन जा, त्याचे कमी भाव आहे जरा. मजा नहीं आ रहा है. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. जगले झाले आपले डोक्यात घुसले. एक मिनिट थांबा, त्यांच्या वडिला सांगा मला त्यांच्या फोन जरा बोला. हां हां द्या सर. हॅलो हॅलो साहेब. अहो सर तो फायनान्सचा काय बोलतात हा. अहो सर हप्ता राहिलाय सर मोबाईलचा. सर सर मोबाईलचा हप्ता राहिलाय, प्लीज आमच्या संग कोऑपरेट करा तुम्ही. सर प्लीज कोऑपरेट करा तुम्ही, एवढं आमच्यावर रागवू नका, कारण की आम्ही आमचं काम करत आहोत. तुम्ही तुमचं काम करत नाही. मोबाईलचं पेडचं गेले आमच्याकडे, तो सांगतो हप्ता राहिला तो. सर हप्ता कधी भरता? सर हप्ता. हॅलो हप्ता ऐक 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 नीट माझ्या लक्ष द्या. आता तुला जर हप्ता लागत असेल ना Yes, bro. ऐक ऐक तू ऐक ऐक माधरचो तू ऐक येस ब्रो. ऐक ऐक येस Yes, bro. ऐक ऐक माझा ऐक येस ब्रो. हप्ता जर Yes, लागत bro. असेल तुला ना गजब बेइज्जती है. तर इथं यावं लागेल तुला. येस ब्रो. पोलीस स्टेशनला केस होईल डायरेक्ट. कुठल्या पैसे सर? संगमनेर पोलीस स्टेशनला.
नंबर द्या त्यांचा. तू काय तू त्याच गाडी तू काय आम्हाला मारतो? कोणी मारायचं सर? येस ब्रो. भेटत नाही काय तुला का नाही असे चाळे करतो? येस ब्रो. हॅलो ब्रो. पाठवा सर. पाठवा सर, बिल पाठवा. तुमचा मुलगा ज्या भाषेत बोलला ना आता तुम्ही बदला बघा. ठेवला फोन तुम्ही. माँ खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा, मैं इनकी अम्मा बहन पे हाच नंबर आहे ना? ब्लॉक करा. काही नाही. तुमचा मुलगा जरा ओळखतो का? हॅलो हॅलो सर, तुमचं नाव सत्यजित पाटील आहे का? सर रॉंग नंबर लागला वाटतं तुम्हाला, म्हणजे आमचा तुम्हाला रॉंग नंबर लागला. माफ करा तुम्हाला एवढा टाइम वेस्ट केल्याबद्दल. धन्यवाद. अहो सर माफ करा, माणूसच आहे, माणसाकडनं कोणत्या येस ब्रो. येस ब्रो. नाही जाऊ द्या सर, जाऊ द्या, माफ करा आम्हाला. अहो सर जाऊ द्या प्लीज, माफ करा. हो सर जाऊ द्या, इकडलं तिकडे नका करू.